नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, क्रिएटिव्ह मॅथ्स मराठी या आपल्या YouTube चॅनलमध्ये पुन्हा एकदा तुमच्या सगळ्यांचं सहर्ष स्वागत आहे। आज आपण चर्चा करूया 10th स्टँडर्ड मॅथमॅटिक्स पार्ट 1 चं फर्स्ट चॅप्टर ज्याचं नाव आहे लिनियर इक्वेशन इन टू व्हेरिएबल आणि त्यामधला प्रॅक्टिस सेट 1.5 आज आपण पाहणार आहोत। 1.5 खूप महत्त्वाचा आहे मित्रांनो, कारण यामध्ये वर्ड प्रॉब्लेम आहेत। कुठले प्रॉब्लेम आहेत? वर्ड प्रॉब्लेम। तर हे वर्ड प्रॉब्लेम सॉल्व करत असताना बऱ्याच अडचणी येतात, पण ही व्हिडिओ बघितल्यानंतर तुमच्या सगळ्या अडचणी दूर होतील। ओके, आता या अगोदर आपण 1.1, 1.2, 1.3, 1.4 या सगळ्या प्रॅक्टिस सेट वरती ऑलरेडी चर्चा केलेली आहे। अगोदरच्या व्हिडिओ तुम्ही नसतील बघितल्या तर या व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शन मध्ये मी आधीच्या सर्व व्हिडिओची लिंक तुमच्या सोबत शेअर करतो। आणि त्याचबरोबर जर तुम्ही मराठी मीडियमला असाल तर टेन्शन घेऊ नका, मराठी मीडियमच्या व्हिडिओची लिंक सुद्धा या व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शन मध्ये आहे। ओके, आता जाऊयात पुढे जाण्याच्या अगोदर एक रिक्वेस्ट आहे मित्रांनो, जर तुम्ही आपला व्हॉट्सअपचा ग्रुप जॉईन नसेल केला, व्हॉट्सअपचा चॅनल, तर व्हॉट्सअपच्या चॅनलची लिंक या व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शन मध्ये आहे। लिंकवर क्लिक करून आपला व्हॉट्सअपचा ग्रुप जॉईन करा, त्यावरती मी सगळ्या व्हिडिओचे अपडेट तुमच्या सोबत शेअर करत असतो। तर जाऊयात पुढे मित्रांनो। आता या ठिकाणी पहिलं जे एग्जांपल आहे, आपल्याला वर्ड प्रॉब्लेम, प्रत्येक वर्ड प्रॉब्लेम नीट समजून घ्यायचा आहे। बघा, या ठिकाणी ज्यावेळेस आपण वर्ड प्रॉब्लेम हे शाब्दिक गणित सोडवत असतो त्यावेळेस काय करायचं की पहिली गोष्ट म्हणजे प्रश्न नीट वाचून घेणं गरजेचं आहे। प्रश्न वाचल्यानंतर या प्रश्नामध्ये दोन गोष्टी असतात, मग दोन व्यक्ती असतील म्हणजे दोन पर्सन असतील, त्यांची एज असतील दोघांच्या, किंवा दोन नंबर्स असतील, किंवा दोन कुठल्याही वस्तू असतील, इतर थिंग्स असतील, काही असू शकतं, पण दोन असतात। मग त्या दोघांमधल्या एकाला एक्स म्हणायचं, एकाला वाय म्हणायचं। ओके, ते म्हटलं की त्यानंतर या क्वेश्चन मध्ये दोन कंडिशन असतात, दोन अटी दिलेल्या असतात आणि त्या दोन कंडिशन वरून दोन इक्वेशन तयार करायचे असतात आणि हे दोन इक्वेशन तयार झाले की आपलं उत्तर आलं। तर एकदम सिंपल सोपी प्रोसेस आहे, तर ती आपण समजून घेऊयात। पहिली गोष्ट, 2 नंबर डिफर बाय 3। आता इथं 2 नंबर्स दिलेले आहेत। काय दिले तिथं? 2 नंबर्स। आता 2 नंबर्स म्हणजे एकाला एक्स म्हणा, एकाला वाय म्हणा। आता दोन नंबर आहेत म्हटल्यावर एक नंबर मोठा असेल, एक नंबर छोटा असेल, म्हणजे एक ग्रेटर नंबर असेल, एक स्मॉलर नंबर असेल। मग इथं लिहू बाबा, ग्रेटर नंबर जो आहे त्याला आपण काय करू बाबा, एक्स म्हणू, आणि स्मॉलर नंबर जो आहे, स्मॉलर नंबर त्याला आपण काय करू, वाय म्हणू। ठीक आहे, एक ग्रेटर नंबर एक स्मॉलर नंबर विषय संपला ना, बाकी काहीच नाहीये। आता याच्यामध्ये दोन कंडिशन दिलेत, काय बाबा, 2 नंबर डिफर बाय 3। मग इथं लिहा 2 नंबर डिफर बाय 3 किंवा बाय फर्स्ट कंडिशन, ओके, बाय फर्स्ट कंडिशन। आता जी काही पहिली कंडिशन आपल्याला दिलेली आहे, तर ही पहिली कंडिशन आपल्याला काय दिले ते समजून घ्या। बघा, 2 नंबर डिफर बाय 3 म्हणजे दोघांचा डिफरन्स 3 आहे। काय डिफरन्स? 3। डिफरन्स म्हणजे काय बाबा, सबस्ट्रॅक्शन, त्याच्यामधला डिफरन्स, मोठ्या नंबर मधून छोटा नंबर मायनस केला की आन्सर 3 आलं पाहिजे। मोठा नंबर एक्स मायनस छोटा नंबर वाय इज इक्वल टू आन्सर आलं पाहिजे 3। हे झालं इक्वेशन नंबर 1, ही झाली फर्स्ट कंडिशन। किंवा डायरेक्ट इथं लिहायचं 2 नंबर डिफर बाय 3 किंवा गिवन नंबर डिफर बाय 3 किंवा डिफरन्स बिटवीन गिवन नंबर इज 3 असं लिहिलं तरी चालेल। आणि त्यानंतर बाय सेकंड कंडिशन। आता सेकंड कंडिशन बघा काय, बाय सेकंड कंडिशन, ओके, सेकंड कंडिशन आपल्याकडे काय आहे ते समजून घेऊयात। बघा, सेकंड कंडिशन काय बाबा, द सम म्हणजे तुम्हाला काय करायचे, ऍडिशन करायचे। ट्वाइस म्हणजे 2 ने मल्टिप्लाय करायचे। द स्मॉलर नंबर म्हणजे कोण, वाय। ट्वाइस द स्मॉलर नंबर म्हणजे तुमचा 2y झाला, बरोबर। ट्वाइस द स्मॉलर नंबर म्हणजे 2y अँड थ्राइस द ग्रेटर नंबर, थ्राइस म्हणजे 3 इंटू एक्स म्हणजे ग्रेटर नंबर एक्स। यांची जी सम आहे ती किती, 19 आहे। लक्षात घ्या, सम ऑफ ट्वाइस द स्मॉलर नंबर, ट्वाइस म्हणजे 2 इंटू स्मॉलर नंबर आपल्याकडे आहे वाय, अँड थ्राइस द ग्रेटर नंबर म्हणजे 3 टाइम मल्टिप्लाय इंटू ग्रेटर नंबर एक्स आहे इज इक्वल टू तुमच्याकडे आलं 19। 2y प्लस 3x इज इक्वल टू 19। आता याला आपण व्यवस्थित नेऊयात की बाबा 3x प्लस 2y इज इक्वल टू 19 असं या ठिकाणी लिहू आणि याला म्हणू इक्वेशन नंबर 2। तर अशा प्रकारे आपण दोन इक्वेशन बनवले। आता या दोन इक्वेशनला आपल्याला सॉल्व करायचंय। मग याला सॉल्व करताना तुम्ही क्रेमरच्या मेथडने सॉल्व करा किंवा तुम्ही कोएफिशियंट कॉमन करून सॉल्व करा, कुठल्याही मेथडने सॉल्व करा, काही फरक पडत नाही। आपण काय करू, त्याचा कोएफिशियंट कॉमन करू। आता बघा, x चा कोएफिशियंट वर काहीच नाही म्हणजे 1 आणि खाली 3 आहे, x चा कोएफिशियंट कॉमन नाहीये। y चा कोएफिशियंट बघितला तर वरती 1 आहे, खाली 2 आहे, y चा पण कॉमन नाहीये। मग आपल्याला कुणाचा तरी कोएफिशियंट कॉमन करावा लागेल। मग कोणाचा करायचा?
मग एक्सचा केला तरी चालेल, वायचा केला तरी चालेल. कोणाचा पण करून टाका. आपण वायचा करू बरं का. वायचा इथं 2y आहे ना, वर पण 2y आणू. आता ह्या वायच्या जागेवर 2y आणण्यासाठी वायला कितीने मल्टिप्लाय करावं लागेल? 2 ने मल्टिप्लाय करावं लागेल. मग इथं लिहायचं इक्वेशन नंबर 1 इंटू 2. एकट्या वायला नाही 2 ने मल्टिप्लाय करायचं, सगळ्या इक्वेशनला 2 ने मल्टिप्लाय करायचं अशा टायमाला. हे लक्षात घ्या बरं का. आता या इक्वेशनला 2 ने मल्टिप्लाय केल्यावर काय येईल? 2 इंटू एक्स 2x मायनस 2 इंटू वाय 2y इज इक्वल टू 2 3 जा 6. इक्वेशन नंबर 3 झालं बाबा. इक्वेशन 3 तयार झालं. आता एक काम करा. आता इक्वेशन 1ला विसरून जा. 1चं रूपांतर तुम्ही 3 मध्ये केलंय. आता जो काय गोंधळ घालायचा तो इक्वेशन 2 आणि 3चा घाला. आता इथे बघा -2y इकडे +2y. हे 2y कॅन्सल होतील. ओके. मग हे कॅन्सल करण्यासाठी दोन इक्वेशनची काय करायची बाबा? ॲडिशन करायची का सबट्रॅक्शन करायची? लक्षात घ्या. इथं -2y +2y. मायनस प्लस असेल, अपोजिट साइन असेल तर ॲडिशन करा दोन इक्वेशनची. ओके. लक्षात घ्या ॲडिशन करायची. मग इथं लिहायचं इक्वेशन नंबर 2 प्लस इक्वेशन नंबर 3. 2 प्लस इक्वेशन नंबर 3. चला बाबा इक्वेशन 2 काय आहे? 2y + 3x = 19. 2y + 3x = 19 आणि प्लस इक्वेशन 3 काय आहे? 2x - 2y = 6. चला ॲडिशन करा. 2 + 2 दया कुछ तो गडबड आहे. हा कुछ तो गडबड आहे. इथं 3x आहे बरं का. इथं गडबड आहे. हा याला व्यवस्थित लिहू आपण. मी बरोबर लिहिलं, फक्त मला हे लिहायचं आहे पहिलं. 3x + 2y = 19 ला अगोदर लिहा आणि नंतर प्लस हे इक्वेशन 2x - 2y = 6 आपण असं लिहिलं बरोबर का. इक्वेशन नंबर 2 काय? 3x + 2y = 19 आणि इक्वेशन नंबर 3 काय? 2x - 2y = 6. आता ॲडिशन करा. 3 + 2 5 म्हणून 5x. आता +2 - 2 कॅन्सल झाले आणि 19 + 6 किती झाले बाबा? = 25 झाले. आपल्याला एक्सची व्हॅल्यू काढायचे. मग एक्सला इथंच ठेवायचं. 25 आपल्या जाग्यावर. या फाईलला म्हणायचं बाळा तू इथं काय करतोय? तू पलीकडे जा, तुझं काम तिकडे आहे. पलीकडे आला 5. सो x = 5. 5 जा 25 म्हणून x = किती आलं? 5. म्हणजे अशा प्रकारे आपल्याला एक्सची व्हॅल्यू मिळाली 5. आता एक्सची व्हॅल्यू मिळाली. एक्सची व्हॅल्यू मिळाली म्हणजे काय मिळालं बाबा आपल्याला? मोठा नंबर. एक्स म्हणजे काय? ग्रेटर नंबर. सो ग्रेटर नंबर = 5. आता स्मॉलर नंबर काढायचं आहे. आता वायची व्हॅल्यू काढायची आहे. मग वायची व्हॅल्यू कशी काढणार? ही जी व्हॅल्यू आहे x = 5 या व्हॅल्यूला आपण इक्वेशन नंबर 1, 2 किंवा 3 कशातही ठेवा. ओके. आपण काय करू? या व्हॅल्यूला आपण इक्वेशन नंबर 1 मध्ये ठेवू. इथं लिहू प्लेस x = 3 इन इक्वेशन 1. ओके. आता इक्वेशन 1 काय बाबा आपल्याकडं? इक्वेशन 1 आहे x - y = 3. x किती? 5 - y = 3. सो y = 3 आपल्या जागेवर. -y आहे ना, -y = 3 आपल्या जागेवर. 5 प्लस आहे पलीकडे गेला -5. सो देअरफॉर -y = बघा 3 - 5. 3 मधून 5 जात नाही. 5 मधून 3 गेले 2. मोठ्या नंबरचा साइन मायनस. ओके. आता -y -2 मायनस. ओके. आपल्याला y ची व्हॅल्यू पाहिजे, -y ची नको. म्हणून दोघांची साइन चेंज करू. -y चं +y, -2चं +2. तर अशा प्रकारे आपल्याला y = 2 मिळेल. ठीक आहे. मग आता आपल्याकडे x आणि y च्या व्हॅल्यू मिळाल्या म्हणजे स्मॉलर नंबर आणि ग्रेटर नंबर मिळाला. तर आता मग इथं आपण लिहू ग्रेटर नंबर x = किती बाबा? 5 आहे. ओके. आणि स्मॉलर नंबर so y = y ची व्हॅल्यू 2 आहे. ओके. आणि नंतर मग लिहायचं वाटलंच तर गिवन नंबर्स 5 and 2 झालं. हे आपलं आन्सर आलं. तर अशा प्रकारे आपल्याला काय करायचं? हे क्वेश्चन सॉल्व करायचं. हे नाही कुठलाही क्वेश्चन असेल या प्रकारचा तर असाच आपल्याला सॉल्व करायचं. पहिली गोष्ट काय की इथं तुम्हाला 2 गोष्टी असतात. त्याच्यातला एकाला x म्हणायचं असतं, एकाला y म्हणायचं असतं. ही पहिली गोष्ट.
त्यानंतर इथं दोन कंडिशन दिल्या असतात, त्या दोन कंडिशनवरून दोन इक्वेशन तयार करायची आणि नंतर ती दोन इक्वेशन सॉल्व्ह करायची, एवढाच विषय, बाकी काय नाही. ठीक आहे, याचा स्क्रीनशॉट घ्यायचा असेल तर घेऊ शकता. यानंतर आपण आपल्या पुढच्या क्वेश्चनकडे जाऊयात, क्वेश्चन नंबर 2 कडे. क्वेश्चन नंबर 2 आता आपल्या समोर आहे बघा. क्वेश्चन नंबर 2 मध्ये बघा इथं काय दिलंय, कंप्लीट द फॉलोइंग. बघा आता याला आपल्याला फॉलोइंग हे कंप्लीट करायचं, हा एक आपल्याला या ठिकाणी एक ॲक्टिव्हिटी दिली, हिला कंप्लीट करायची आहे. पहिली गोष्ट काय, आय एम अ रेक्टँगल. बाबा हा एक रेक्टँगल आहे. फाइंड द व्हॅल्यू ऑफ एक्स अँड वाय. मग याच्यामध्ये एक्स आणि वायच्या व्हॅल्यू काढायच्यात आणि फाइंड माय पेरिमीटर अँड एरिया. आणि मग ह्या रेक्टँगलचा एरिया आणि पेरिमीटर काढायचा आहे. तर पहिली एक्स आणि वायची व्हॅल्यू काढू. आता बघा इथं समजा हा रेक्टँगल ए बी सी डी हा रेक्टँगल आहे. मग इथं आपण म्हणू बाबा क्वाड्रिलेटरल ए बी सी डी इज रेक्टँगल. ओके, आता इथं काय होतात माहिती का, दोन इक्वेशन्स तयार होतील आपल्याकडे बरं का. दोन इक्वेशन्स तयार करायची आणि ती दोन इक्वेशन सॉल्व्ह करायची. आता ती कशी तयार होतात बघा, या ठिकाणी एक लक्षात घ्या. आता हा रेक्टँगल आहे, तर अपोजिट साइड ऑफ रेक्टँगल आर कॉन्ग्रुएंट. अपोजिट साइड कशा असतात, रेक्टँगलच्या कॉन्ग्रुएंट असतात. मग त्या अपोजिट साइड घेऊन एक इक्वेशन बनेल. जसं बघा सी डी आणि ए बी ह्या दोघी जणी अपोजिट साइड आहे, मग ह्या कॉन्ग्रुएंट झाल्या. मग सी डी इज इक्वल टू बाबा सी डी इज इक्वल टू ए बी. आपल्याला काय बाबा इथं वाटलंच तर लिहा अपोजिट साइड, इथं लिहा अपोजिट साइड ऑफ रेक्टँगल. आता आपल्याकडे जागा कमी म्हणून मी लिहित नाही, पण लिहायचं अपोजिट साइड ऑफ रेक्टँगल. सी डी काय बाबा एक्स प्लस 4 इज इक्वल टू ए बी काय बाबा 2y आहे. ओके, मग आता आपण काय करू, याला याच्या स्टँडर्ड फॉर्ममध्ये लिहू. एक्स प्लस बी वाय इज इक्वल टू सी या फॉर्मॅटमध्ये लिहू. पहिला एक्स प्लस 2y इकडे आले -2y इज इक्वल टू प्लस 4 पलीकडे गेले -4, इक्वेशन नंबर 1. ओके, इथं एक इक्वेशन बनलं. आता त्याचबरोबर बी सी इज इक्वल टू ए डी, हे दोघे पण कॉन्ग्रुएंट झाले. बी सी इज इक्वल टू ए डी बरं का, आपल्याला माहिती आहे अपोजिट साईड बी सी इज इक्वल टू ए डी, हे पण अपोजिट साईड आहेत आणि ह्या दोन्ही अपोजिट साईड आपल्याकडे कॉन्ग्रुएंट आल्या. ठीक आहे, मग आता माझ्याला सांगा बी सी किती आहे, कुठे गेला बाबा बी सी आहे 4x - y 4x - y आणि इज इक्वल टू ए डी किती 2x + y + 8 2x + y + 8. सगळ्यांना एका बाजूला घ्या. 4x आपल्या जागेवर, 2x प्लस इकडे आले -2x -y आपल्या जागेवर प्लस y इकडे आले -y इज इक्वल टू 8 आपल्या जागेवर. ठीक आहे, आता पुढे काय होईल, 4 मधून 2 गेले 2x, हे मायनस मायनस प्लस झाले -2y झाले, y + y 2y आणि इज इक्वल टू 8. याला काय म्हणा इक्वेशन नंबर 2 बरोबर. आता या दोन इक्वेशनचा जर विचार केला, इक्वेशन 1 आणि 2, या दोन इक्वेशनमध्ये कोण कॉमन आहे बघा, इथं 2y कॉमन आहे, हा 2y आणि हा 2y कॉमन आहे, -2y -2y. मग हा 2y कॅन्सल होऊ शकतो, हा 2y कट होऊ शकतो आणि हा 2y कॅन्सल झाला की आपल्याला एक्सची व्हॅल्यू मिळेल. ओके, एक्सची व्हॅल्यू मिळेल आणि मग ती एक्सची व्हॅल्यू कुठल्याही दोघांपैकी एखाद्या इक्वेशनमध्ये टाकून आपल्याला वायची व्हॅल्यू मिळू शकते. ठीक आहे, तर सगळ्यात पहिली गोष्ट आता या दोन इक्वेशनची सबस्ट्रॅक्शन करू. का माहिती का, मायनस मायनस साईन आहे, इक्वल साईन असेल तर दोन इक्वेशनची सरळ सबस्ट्रॅक्शन करायची. मग आपण एक काम करू, इक्वेशन नंबर 2 मधून इक्वेशन 1 मायनस करू. तसं इथं लिहू इक्वेशन 2 मायनस इक्वेशन 1. ओके, इक्वेशन 2 मायनस इक्वेशन 1 करू. चला, आता इक्वेशन 2 काय आहे बाबा माझ्याकडं, कुठे गेला इक्वेशन 2, इथे 2x - 2y इज इक्वल टू 8 आणि मायनस x - 2y इज इक्वल टू -4. ठीक आहे, बघा काय केलं, पहिलं इक्वेशन 2 लिहिलं 2x - 2y इज इक्वल टू 8 आणि मायनस देऊन इक्वेशन 1 लिहिलं x - 2y इज इक्वल टू -4. आता आपल्याला खालचं जे आपल्याकडे इक्वेशन असतं त्याचे साईन चेंज होतात, प्लसचं मायनस, मायनसचं प्लस, मायनसचं प्लस, 2y कॅन्सल होतील प्लस मायनस होऊन. ओके, आता 2x मधून एक x याला ओनली x राहिला इज इक्वल टू 8 आणि हा +4 किती झाले 12 झाले, म्हणजे x इज इक्वल टू किती बाबा 12. x ची व्हॅल्यू आपल्याला मिळाली 12. आपल्याला सांगितलंय फाइंड द व्हॅल्यू ऑफ x अँड y. आता x मिळाली, आता y ची व्हॅल्यू काढू. मग y ची व्हॅल्यू काढण्यासाठी प्लेस x इज इक्वल टू 12 इन इक्वेशन, याला काय करू इक्वेशन 1 2 कशातही ठेवू शकतो आपण. काय करू, याला इक्वेशन नंबर 1 मध्ये ठेवू. चला, इक्वेशन 1 मध्ये ठेवू. ओके, आता आपल्याकडे इक्वेशन 1 काय बाबा, x - 2y इज इक्वल टू -4. बघा x - 2y इज इक्वल टू -4. ओके, आता x ची व्हॅल्यू काय बाबा 12 आहे, -2y इज इक्वल टू -4. आता एक काम करू, 12 प्लस आहे पलीकडे गेले -2y इज इक्वल टू -4 - 12
सो -2y इज इक्वल टू मायनस मायनस प्लस झाले 12 + 4 16 -16. सो y इज इक्वल टू आपल्याकडे येईल y इज इक्वल टू -16 अपॉन हे 2 मल्टिप्लाय इकडे आले डिवायडेड बाय -2. देअरफॉर y इज इक्वल टू 2 8 जा 16. y इज इक्वल टू 2 8 जा 16 आणि मायनस मायनस गेलं म्हणजे y इज इक्वल टू आपल्याकडे किती आलं, या ठिकाणी y ची व्हॅल्यू आपल्याला मिळाली 8. ओके, आता x इज इक्वल टू 12, y इज इक्वल टू 8. पहिली गोष्ट क्लिअर झाली. आता पुढचा क्वेश्चन आपल्याकडे आहे की इथे आपल्याला फाइंड माय पेरिमीटर अँड एरिया. म्हणजे हा जो तुमचा क्वाड्रिलेटरल आहे, हा जो तुमचा रेक्टँगल आहे, त्याचा पेरिमीटर आणि एरिया काढायचा आहे. मग आता पेरिमीटरचा फॉर्म्युला काय बाबा, एरियाचा फॉर्म्युला काय, लेंथ इंटू ब्रेंथ. मग याची लेंथ आणि ब्रेंथ काढावी लागेल. आता पहिली गोष्ट आपण लेंथ काढू याची. समजा लेंथ काढायचा जर विचार केला, लेंथ काय बाबा बघा, एडी आणि बीसी दोघे लेंथ वाटतात. मग तुम्ही एडी घ्या, बीसी घ्या, दोघांपैकी काही घ्या. मग आता समजा आपण बीसी घेऊ, 4x - y. लेंथ इज इक्वल टू बीसी, लेंथ इज इक्वल टू बीसी इज इक्वल टू 4x - y. ठीक आहे, बघा आपल्याकडे इथं काय होईल, 4x - y म्हणजे बघा या ठिकाणी 4x, आपण आपला हाच घेऊयात कलर व्हाईट. 4x बघा, 4 × x ची व्हॅल्यू किती बाबा, 4x - y, 4 × x ची व्हॅल्यू 12. ओके, आणि -y ची व्हॅल्यू किती बाबा 8. 4 12 जा 48 - 8. सो देअरफॉर L इज इक्वल टू 48 मधून 8 गेला 40 आला, 40 युनिट. L ची व्हॅल्यू 40 युनिट. L म्हणजे लेंथ इज इक्वल टू तुमची 40 आली. आता ब्रेथ काढू. ओके, ब्रेथ. आता ब्रेथ काय बाबा तुमची 2y पण असू शकते किंवा x + 4. म्हणजे तुमची AB घ्या किंवा CD घ्या. आपण समजा CD घेऊ, CD. ओके, ब्रेथ म्हणजे CD इज इक्वल टू x + 4. CD काय बाबा x + 4 आहे. मग आता मला सांगा x ची व्हॅल्यू काय आहे, कुठे गेला x, किती आहे बाबा, x किती आहे बाबा 12 आहे. 12 + 4, 12 + 4 किती बाबा, ब्रेथ इज इक्वल टू 12 + 4 16. मग आता आपल्याकडे ही जी ब्रेथ आहे ती आपल्याकडे 16 आली. लेंथ आणि ब्रेंथ दोन्ही गोष्टी आल्या. म्हणजे तुम्हाला पेरिमीटर आणि एरिया काढण्यासाठी दोन गोष्टी खूप इम्पॉर्टंट आहे. मग आता आपण काय करू, एरिया ऑफ रेक्टँगल. पहिली गोष्ट आपल्याला काय करायची, एरिया ऑफ रेक्टँगल. एरिया ऑफ रेक्टँगल. ओके, एरिया ऑफ रेक्टँगल इज इक्वल टू लेंथ इंटू ब्रेंथ, हा फॉर्म्युला. मला सांगा आता याची लेंथ काय बाबा, एरिया ऑफ रेक्टँगल इज इक्वल टू लेंथ इंटू ब्रेंथ. व्हाईट कलर घेऊ आपण बघा, इज इक्वल टू लेंथ इंटू ब्रेंथ. ओके, आता याची लेंथ काय बाबा 40 आहे आणि ब्रेंथ किती 16 आहे. मग 40 × 16, 16 4 जा 64 आणि 1 0, स्क्वेअर युनिट. ओके, स्क्वेअर युनिट. हे झाला आपला काय बाबा, हा झाला तुमचा एरिया. ओके, त्याच्यानंतर दुसरी गोष्ट पेरिमीटर. आता याची आपल्याला पेरिमीटर काढायचे. ओके, पेरिमीटर ऑफ रेक्टँगल. आता रेक्टँगलची पेरिमीटर काढायचा फॉर्म्युला काय तो माहिती पाहिजे. रेक्टँगलचे पेरिमीटर काढायचा फॉर्म्युला काय, इज इक्वल टू 2 × L + B, लेंथ प्लस ब्रेंथ. 2 × लेंथ किती 40 प्लस ब्रेंथ किती 16, 40 + 16. आता बघा 2 × 40 + 16 56, 56 2 जा 112 युनिट. हे काय झालं बाबा तुमचं पेरिमीटर झालं. तर अशा प्रकारे तुम्ही पेरिमीटर आणि एरिया काढू शकता. तर सोपा प्रश्न आहे, जरा व्हिडिओला रिपीट बघा, नक्कीच तुमच्या लक्षात येईल. आता यानंतर आपण तिसऱ्या नंबरचा क्वेश्चन आहे तो बघूयात. क्वेश्चन नंबर 3 बघूयात आपण. आता पुढचा क्वेश्चन नंबर 3 आपल्या समोर आहे या ठिकाणी बघा. कुठे गेला 3, इथे. ओके, हा जो 3 नंबरचा जो क्वेश्चन आहे तो आता आपण या ठिकाणी बघू. जरा व्हाईट कलरचा आपला पेन घेऊयात. ओके, राईट. बघा या ठिकाणी काय की द सम ऑफ फादर्स एज. आता इथं काय दिलं की द सम ऑफ फादर्स एज अँड ट्वाइस द एज ऑफ हिज सन इज 70. इफ डबल द एज ऑफ द फादर अँड ॲड इट टू द एज ऑफ हिज सन द सम इज 95. फाइंड देअर प्रेझेंट एजेस. दोन गोष्टी आहेत, फादर आणि त्याच्यानंतर सन, ह्या दोघांची गोष्ट आहे. दोघांच्या एजचा विषय आणि दोघांचे एज काढायला सांगितलेत. मग आपण एक काम करूया जरा, एज ऑफ फादर किंवा फादर्स एज किंवा बाबा प्रेझेंट एज ऑफ फादर इज इक्वल टू x इयर्स. ओके, अँड प्रेझेंट एज ऑफ सन इज इक्वल टू y इयर्स. ओके,
आता मी म्हटलं हे दोन गोष्टी झाल्या बाबा, एकाला एक्स म्हटलं, एकाला वाय म्हटलं, एकाचं एज काढलं, दुसऱ्याचं एज आपण एकाचं एज एक्स म्हटलं, दुसऱ्याचं एज वाय म्हटलं. आता दोन गोष्टींना एकाला एक्स म्हटलं, एकाला वाय म्हटल्यानंतर इथे दोन कंडिशन्स असतात. काय असतात? दोन कंडिशन्स. आणि या दोन कंडिशनवरून दोन इक्वेशन बनवायचे असतात. आता दोन कंडिशन बघा. पहिली कंडिशन बाय फर्स्ट कंडिशन बघा. फर्स्ट कंडिशन काय दिले त्याच्यावरून एक इक्वेशन बनेल बघा. वाचता इक्वेशन बनवायचं बरं का. द सम ऑफ म्हणजे तुम्हाला ॲडिशन करायचे, प्लसचं साईन आहे. फादरचं एज एक्स आहे, अँड ट्वाईस म्हणजे 2 ने मल्टिप्लाय करायचं आहे. द एज ऑफ हिज सनचं एज वाय आहे, इज 70. ही जी सम जी आहे 70 आहे. इक्वेशन नंबर 1 बनलं पटकन. एकदम सोपं आहे. वाचता इक्वेशन बनवायचं. काय बाबा? द सम ऑफ म्हणून प्लसचं साईन, फादरचं एज एक्स आहे म्हणून एक्स, अँड ट्वाईस द एज ऑफ सनचं एज वाय आहे, आणि ट्वाईस म्हणून 2 ने मल्टिप्लाय केलं, थ्राईस म्हटलं असतं 3 ने मल्टिप्लाय केलं असतं. ही जी सम आहे 70 आहे. इक्वेशन बनलं एक. ओके, झाला विषय संपला. आता दुसरी कंडिशन. पहिल्या कंडिशननुसार एक इक्वेशन बनलं. बाय सेकंड कंडिशनवरून दुसरं इक्वेशन बनेल आपल्याकडं. आता ते दुसरं एक इक्वेशन बनवू आणि नंतर त्या इक्वेशनला सॉल्व्ह करू. दुसरं इक्वेशन काय बाबा? इफ डबल द एज ऑफ फादरचं एज डबल करायचं म्हणजे एक्स जो आहे तो डबल केला. फादरचं एज एक्स आहे, त्याला डबल केलं म्हणजे 2x झालं. डबल द एज ऑफ फादरचं एज एक्स आहे, त्याला डबल केलं की 2x होतं. अँड ॲड करा म्हणजे प्लस करा. इट टू द एज ऑफ हिज सनचं जे एज आहे वाय त्याच्यामध्ये आपल्याला ॲड करा. सम किती मिळते? 95 मिळते. इक्वेशन नंबर 2. विषय संपला. अशा प्रकारे दोन इक्वेशन्स तयार झाले. नीट समजून घ्या. इक्वेशन तयार करता आले पाहिजे. इक्वेशन नाही तयार करता आले तर मग काहीच नाही. आता ही दोन इक्वेशन तयार झाल्यानंतर या दोन इक्वेशनला आपल्याला काय करायचं बाबा? सॉल्व्ह करायचं. बघा आता या दोन इक्वेशनला सॉल्व्ह करायचं म्हणजे एक्स आणि वायचे व्हॅल्यू काढले की विषय संपला. आता याच्यात जरा बघितलं कोणाचा कोइफिशियंट कॉमन आहे? कोणाचाच नाही. एक्सचा वर 1 आहे, खाली 2 आहे. वायचा वर 2 आहे, खाली 1 आहे. म्हणजे एक्सचा पण कोइफिशियंट कॉमन नाही आहे, वायचा पण नाही आहे. मग आपण इथं कोइफिशियंट कॉमन करूयात. मग एक्सचा केला तरी चालेल, वायचा केला तरी चालेल. आपण काय करू? एक्सचा कोइफिशियंट कॉमन करू. खाली 2 आहे ना, वर पण 2 आणू. मग इथं ह्या एक्सच्या जागेवर 2 आणण्यासाठी या संपूर्ण इक्वेशनला आपण कशाने मल्टिप्लाय केलं पाहिजे? 2 ने मल्टिप्लाय केलं पाहिजे. ओके, मल्टिप्लाइंग इक्वेशन 1/2. मग इथं तसं लिहायचं. इक्वेशन नंबर 1 × 2 मल्टिप्लाइंग इक्वेशन 1/2. ओके, 2 ने मल्टिप्लाय करू. मग काय होईल? 2 × x 2x प्लस 2 2 जा 4 म्हणून 4y आणि 72 जा 140. इक्वेशन नंबर 3 बनलं. काय केलं? इक्वेशन 1ला आपण 2 ने मल्टिप्लाय केलं. 2 × x 2x, 2 × 2 4y, 70 × 2 140. विषय संपला. अशा प्रकारे आपलं एक तिसरं इक्वेशन तयार झालं. आता दोन इक्वेशन्स आहेत ही आपल्याकडं. या दोन इक्वेशनचा एक विचार करायचा. इक्वेशन 1ला विसरून जायचं कारण 1ला आपण 3 मध्ये कन्वर्ट केलंय. आता या 2 आणि 3चा जर विचार केला तर 2x कॉमन आहे, हे कॅन्सल होतील. मग हे 2x कसे कॅन्सल होतील? जर या दोघांची आपण सबस्ट्रॅक्शन केली तर. कारण बघा ॲडिशन केली तर 2 + 2 4 होतील. आपल्याला हे कॅन्सल करायचे, एलिमिनेट करायचे, घालवायचे. x कॅन्सल झाले की आपल्याला y ची व्हॅल्यू मिळेल. मग आपण काय करू? इक्वेशन 3 मधून 2 मायनस करू म्हणजे x कॅन्सल होईल आणि y ची व्हॅल्यू मिळेल. किंवा 2 मधून 3 मायनस केलं तरी चालेल. आपण या ठिकाणी इथं लिहूयात. इक्वेशन नंबर 3 मायनस इक्वेशन नंबर 2 करू. इक्वेशन 3 मायनस इक्वेशन 2. तर पहिलं इक्वेशन 3ला उचलू. 2x + 4y = 140. 2x + 4y = 140 मायनस इक्वेशन 2 करू. 2 बघा इथं आहे. 2x + y = 95. आता सबस्ट्रॅक्शन करताना 2x मधून 2x गेले, 4 मधून 1 गेला 3y, 140 मधून 95 गेले, किती राहिले? 45 राहिले. y आपल्या जाग्यावर, 45 आपल्या जाग्यावर, 3 मल्टिप्लाय इथं आले डिवायडेड बाय. सो y = 45ला 3 ने डिवाइड करा. असं करा डिवाइड. 45 डिवायडेड बाय 3. 3 1 जा 3, 4 मधून 3 गेले 1, वरून आले 5, 3 5 जा 15, 15 मधून 15 गेले 0. म्हणजे आन्सर किती आलं? 15 आलं. y = 15 म्हणजे आपल्याला y ची व्हॅल्यू मिळाली. आता कोणाची व्हॅल्यू राहिली? x ची व्हॅल्यू राहिली. y ची व्हॅल्यू मिळाली.
वायची व्हॅल्यू म्हणजे कोणाचं एज मिळालं, एज ऑफ सन मिळालं. आता फादरचं एज काढायचे म्हणजे एक्सची व्हॅल्यू काढायचे. एक्सची व्हॅल्यू काढण्यासाठी ही जी वायची व्हॅल्यू आहे तिला इक्वेशन 1, 2, 3 कशातही ठेवू शकतो आपण. इक्वेशन 1 मध्ये ठेवू, प्लेस y इज इक्वल टू 15 इन इक्वेशन 1. ओके, इन इक्वेशन 1, इक्वेशन 1 मध्ये ठेवू. इक्वेशन 1 काय बाबा आपल्याकडं, x प्लस 2y इज इक्वल टू 70. राईट, एक्सची व्हॅल्यू माहिती नाही, 2 इंटू वायची व्हॅल्यू आहे काय 15 इज इक्वल टू 70. ओके, आता एक्स आपल्या जाग्यावर जसाच्या तसा प्लस 15 टू जा 30, मग इथं लिहायचं 30 इज इक्वल टू 70. आता एक्स आपल्या जाग्यावर 70 आपल्या जाग्यावर, हा 30 प्लस आहे पलीकडे गेला मायनस झाला, मायनस 30 झाला. आता एक्स इज इक्वल टू 70 मायनस 30 40, एक्स इज इक्वल टू 40. मग आता मला सांगा एज ऑफ फादर एक्स इयर्स, एक्स किती बाबा 40 आहे म्हणून 40 इयर्स, आणि एज ऑफ सन वाय इयर्स, वायची व्हॅल्यू 50 आहे म्हणून एज ऑफ सन 15 इयर्स. ओके, मग इथं लिहायचं एज ऑफ फादर इज 40 इयर्स अँड एज ऑफ सन इज 15 इयर्स. तर इतका सोपा प्रश्न आहे. अशा प्रकारे आपण हा 3rd नंबरचा क्वेश्चन सॉल्व्ह करू शकतो. फक्त 2 इक्वेशन बनवायचे आणि ती इक्वेशन बनवून त्यांना सॉल्व्ह करायचं आहे. आता आपण 4th नंबरचा क्वेश्चन बघूयात. बघा क्वेश्चन नंबर 4, प्रत्येक क्वेश्चन महत्त्वाचा आहे आणि सिंपल आहे. बघा, द डिनॉमिनेटर ऑफ अ फ्रॅक्शन इज 4 मोर दॅन ट्वाइस इट्स न्यूमरेटर. Denominator becomes 12 times the numerator if both the numerator and denominator are reduced by 6. Find the fraction. ओके, तर आता बघा याला सॉल्व्ह करताना 2 गोष्टी आहेत. एक तर एक फ्रॅक्शन आहे. आता कुठलंही आपल्याकडे फ्रॅक्शन असतं, तुमच्याकडे समजा फ्रॅक्शन असेल, ते फ्रॅक्शन आपल्याकडे काय असतं की न्यूमरेटर अपॉन डिनॉमिनेटर. लक्षात घ्या, न्यूमरेटर अपॉन डिनॉमिनेटर. ओके, आता आपण एक काम करू, फ्रॅक्शन जे कुठलंही असेल ते न्यूमरेटर अपॉन डिनॉमिनेटर. तर आपण काय करू, न्यूमरेटरला एक्स म्हणू, डिनॉमिनेटरला वाय म्हणू, किंवा एक काम करा, न्यूमरेटरला वाय म्हणा आणि डिनॉमिनेटरला एक्स म्हणा. हे लक्षात घ्या. मग आपला जो फ्रॅक्शन आहे तो काय आला बाबा, फ्रॅक्शन आपल्याकडे आला वाय अपॉन एक्स. हा झाला आपल्याकडे फ्रॅक्शन. वेगळा कलर घेऊ जरा. ओके, लक्षात घ्या. आता याच्यामध्ये आपण एक गोष्ट लिहा, इथं न्यूमरेटर इज इक्वल टू वाय अँड डिनॉमिनेटर इज इक्वल टू एक्स. अशा प्रकारे इथं तुम्ही कन्सिडर करू शकताय. आता या ठिकाणी 2 कंडिशन आहे. त्याच्यातली पहिली जी कंडिशन आहे बाय फर्स्ट कंडिशन. ओके, बाय फर्स्ट कंडिशन 2 कंडिशन नुसार 2 इक्वेशन तयार होतात. मगाशी मी तुम्हाला म्हटलं होतं. तर आता इथं फर्स्ट कंडिशन काय दिले की बाबा द डिनॉमिनेटर म्हणजे काय बाबा, तुमचा एक्स आहे. डिनॉमिनेटर म्हणजे एक्स म्हटलं बाबा. चला, एक्स इज ऑफ अ फ्रॅक्शन इज 4 मोर दॅन म्हणजे 4 मोर दॅन म्हणजे 4 प्लस आहे. लेस दॅन म्हटलं तर मायनस केलं असतं. 4 मोर दॅन ट्वाइस इट्स न्यूमरेटर. न्यूमरेटर काय बाबा एक्स आहे आणि त्याच्या ट्वाइस म्हणजे 2x. बरोबर, डिनॉमिनेटर ऑफ अ फ्रॅक्शन इज 4 मोर दॅन म्हणून प्लस ट्वाइस इट्स न्यूमरेटर म्हणून 2x केलं. ओके, आता काय करू, याला आपण ट्वाइस द वाय. ओके, सॉरी, न्यूमरेटरला आपण काय म्हटलं, वाय म्हटलं. ट्वाइस द न्यूमरेटर म्हणजे 2y. लक्षात घ्या, न्यूमरेटर म्हणजे आपला वाय. लक्षात घ्या, द डिनॉमिनेटर म्हणजे एक्स इज 4 मोर दॅन म्हणून प्लस ट्वाइस इट्स न्यूमरेटर आपण वाय म्हटलंय आणि ट्वाइस म्हणून 2y, म्हणून इथं 4 + 2y. आता सगळ्यांना एका बाजूला घेऊ, एक्स आपल्या जागेवर, 2y प्लस इकडे आले -2y इज इक्वल टू 4 आपल्या जागेवर. इक्वेशन नंबर 1. आता इथं पहिल्या कंडिशन नुसार पहिलं इक्वेशन बनलं. आता सेकंड कंडिशन आपण बघू, बाय सेकंड कंडिशन. ओके, बघा सेकंड कंडिशन काय बाबा या ठिकाणी विषय इथं दिलाय की डिनॉमिनेटर बिकम 12 टाइम्स द न्यूमरेटर. म्हणजे तुमचा जो डिनॉमिनेटर आहे तो न्यूमरेटरच्या 12 टाइम्स होतो. पण केव्हा होतो 12 टाइम्स, इथं दिलंय इफ बोथ न्यूमरेटर अँड डिनॉमिनेटर रिड्यूस बाय 6. मग आपल्याला काय करायचं आहे, न्यूमरेटर आणि डिनॉमिनेटर 6 ने पहिलं रिड्यूस करायचं. बघा या ठिकाणी आपण तसं लिहू, न्यूमरेटर आणि डिनॉमिनेटर. बघा न्यूमरेटर या ठिकाणी न्यूमरेटर अँड डिनॉमिनेटर रिड्यूस बाय 6. यांना जर आपण 6 ने रिड्यूस केलं
तर न्यूमरेटर माझ्याकडे किती होईल, न्यूमरेटर जो y आहे तो 6 ने रिड्यूस केला तर y - 6 आणि डिनॉमिनेटर जो आपल्याकडे x आहे त्याला 6 ने रिड्यूस केला तर x - 6. दोघं सुद्धा आपण काय केलं, दोघांना रिड्यूस केलं. दोघांना कितीने रिड्यूस केलं बाबा, दोघांना सुद्धा आपण 6 ने रिड्यूस केलं. तर 6 ने रिड्यूस केल्यानंतर काय होतं की डिनॉमिनेटर म्हणजे d बिकम 12 टाइम्स म्हणजे इंटू 12 द न्यूमरेटर. न्यूमरेटर म्हणजे n म्हणजे डिनॉमिनेटर म्हणजे d इज इक्वल टू 12 टाइम्स म्हणजे 12 ने मल्टिप्लाय करायचं न्यूमरेटर लिहिलं n लिहिलं. ओके, आता डिनॉमिनेटर किती x - 6 आहे, इथं लिहा x - 6. 12 इंटू न्यूमरेटर किती y - 6 आहे, मग इथं लिहा y - 6. आता हे कॅल्क्युलेशन करा बघा, x - 6 आपल्या जाग्यावर, 12 इंटू y 12y -12 6 जा 72 आपल्या जाग्यावर, x आपल्या जागेवर 12y प्लस इकडे आले -12y झाले, -72 आपल्या जागेवर, -6 पलीकडे गेले +6 झाले, x - 12y इज इक्वल टू मायनस प्लस मायनस झाले, 72 मधून 6 गेले 66, मोठ्या नंबरचा साइन मायनस, इक्वेशन नंबर 2. तर अशा प्रकारे हे दुसरं इक्वेशन तयार झालं. आता हे पहिलं आणि दुसरं दोन इक्वेशन सॉल्व करा. पहिल्या इक्वेशन मध्ये काय x - 2y इज इक्वल टू 4 आणि दुसऱ्यामध्ये x - 12y इज इक्वल टू 66. आता दोघांमध्ये कॉमन काय बाबा, इथं x आहे इथं x आहे, हा x कॅन्सल होऊ शकतो. हा x कॅन्सल झाला की y ची व्हॅल्यू मिळेल. मग x कॅन्सल करण्यासाठी या दोन इक्वेशनची काय करावे लागेल, सबस्ट्रॅक्शन करावे लागेल. ओके, मग इथं लिहूयात इक्वेशन नंबर 1 मायनस इक्वेशन नंबर 2 करू आपण. ठीक आहे, 2 - 1 केलं तरी चालेल, आपण 1 - 2 करू. चला, इक्वेशन 1 - 2. इक्वेशन 1 आहे x - 2y इज इक्वल टू 4. ओके, आणि मायनस इक्वेशन 2 काय बाबा, x - 12y इज इक्वल टू -66. बघा, आता आपल्याला काय करावं लागणार या ठिकाणी, सबस्ट्रॅक्शन करताना खालचे साइन चेंज झाले, प्लसचं मायनस, मायनसचं प्लस, मायनसचं प्लस झालं. आता या ठिकाणी बघा काय होईल, x कॅन्सल, प्लस मायनस मायनस, 12 मधून 2 गेले 10y, मोठ्या नंबरचं साइन, 4 आणि प्लस, इथं आता प्लस घ्या, मायनसचं प्लस झालं आता प्लस घ्या, 66 प्लस 4 70. आता y ची व्हॅल्यू काढायची, y आपल्या जाग्यावर, 70 आपल्या जाग्यावर, 10 मल्टिप्लाय इकडे आले डिवायडेड बाय 10. सो y इज इक्वल टू 10, 7 जा 70. सो देअरफॉर y इज इक्वल टू 7. y ची व्हॅल्यू आली आपल्याकडं 7. ओके, आता x ची व्हॅल्यू आपण काढूयात. मग x ची व्हॅल्यू काढण्यासाठी ही y ची व्हॅल्यू कुठल्या इक्वेशन मध्ये ठेवायची, 1 2 3 कशातही ठेवा, किंवा इथं डायरेक्ट आहे x इज इक्वल टू 4 + 2y, पण आपण इक्वेशन 1 मध्ये ठेवू. इथं लिहा प्लेस y इज इक्वल टू 7 इन इक्वेशन 1. ओके, इन इक्वेशन 1. आता इक्वेशन 1 आपल्याकडे काय बाबा, x - 2y इज इक्वल टू 4. मग इथं लिहायचं x - 2y इज इक्वल टू 4. x - 2 इंटू y ची व्हॅल्यू 7 इज इक्वल टू 4. x - 2 7 जा 14. x - 14 इज इक्वल टू 4. सो x इज इक्वल टू 4 आपल्या जागेवर, -14 पलीकडे गेला +14. सो x इज इक्वल टू 4 + 14 18 झाले. तर x ची व्हॅल्यू आपल्याकडे आलेली आहे 18. ओके, आणि y इज इक्वल टू 7. आता आपला जो फ्रॅक्शन आहे, फ्रॅक्शन काय बाबा आपल्याकडे असतो, y अपॉन x. फ्रॅक्शन काय बाबा, फ्रॅक्शन इज इक्वल टू न्यूमरेटर अपॉन डिनॉमिनेटर इज इक्वल टू y अपॉन x. y ची व्हॅल्यू आहे 7 आणि x ची व्हॅल्यू आहे 18. म्हणजे आपल्याला जो फ्रॅक्शन हवा आहे तो आला 7/18. अशा प्रकारे आपला हा क्वेश्चन आपण सॉल्व्ह करू शकतो. ओके, आता यानंतर आपण 5वा क्वेश्चन बघूयात. आता पुढचा जो 5 नंबरचा जो प्रश्न आहे बघा, 5वा जो प्रश्न आहे तो आपल्याकडे आहे स्क्रीनवरती. 5वा प्रश्न जरा मोठा दिसतोय पण टेन्शन घ्यायचं नाही. ओके, या क्वेश्चन मध्ये काय दिले बाबा आपल्याला बघा, 1 मिनिट फक्त. ओके, इथं आपल्याला काय काय दिले की 2 टाइप्स ऑफ बॉक्सेस A B, 2 प्रकारचे बॉक्सेस आहे, एक A प्रकारचा आहे आणि एक B प्रकारचा आहे. टू बी प्लेस इन अ ट्रक हॅव्हिंग कॅपॅसिटी ऑफ 10 टन्स. एक ट्रक आहे अशा प्रकारे बघा, आपल्याकडे अशा प्रकारे आपण ट्रक बघितला असेल, कंटेनर बघितला असेल, तिची अशी चाकं. ओके, या कंटेनरमध्ये इथं अशा प्रकारे बाबा, ह्या कंटेनरमध्ये इथं ड्रायव्हर आहे समजा तुम्ही. याच्यामध्ये 2 प्रकारचे बॉक्सेस आहे. एक A प्रकारचे बॉक्सेस आहेत असे बरं का, असे बॉक्सेस आहेत समजा A A
ए, ओके, ए प्रकारचे आणि त्याचबरोबर बी प्रकारचे पण बॉक्सेस आहे. ए आणि बी टाईप्सचे असे बॉक्सेस याच्यामध्ये ठेवलेले आहेत. ओके, आता हा जो एक तुमच्याकडे हे आहे, हा जो तुमच्याकडे असणारा जो ट्रक आहे, याची कपॅसिटी किती आहे? याची कपॅसिटी 10 टन आहे. 10 टन म्हणजे किती के जी झाली? 10,000 किलोग्राम. 10,000 किलोग्राम हे आपल्याला माहिती पाहिजे. ओके, 1 टन इज इक्वल टू 1,000 किलोग्राम. सो देअरफॉर 10 टन इज इक्वल टू 10,000 किलोग्राम. ओके, ही झाली त्याची कॅपॅसिटी. आणि याच्यामध्ये ए आणि बी टाईपचे बॉक्सेस आहे. आता पुढं काय दिलंय की व्हेन 150 बॉक्सेस ऑफ टाईप ए अँड 100 बॉक्सेस ऑफ टाईप बी आर लोडेड इन द ट्रक इट वेट्स 10 टन्स. ज्यावेळेस आपण 150 बॉक्सेस जे आहेत, हे जे ए टाईपचे 150 बॉक्सेस म्हणजे ए टाईपचे जर 150 बॉक्सेस जर आपण याच्यामध्ये ठेवले आणि बी टाईपचे आपण जर का किती बाबा बी टाईपचे किती बॉक्सेस ओढले, 100 बॉक्सेस 100 बॉक्सेस जर आपण ठेवले तर याची कपॅसिटी 10 टन्सची कपॅसिटी समाप्त होते. म्हणजे 150 बॉक्सेस ए टाईप आणि 100 बॉक्सेस बी टाईप जर असेल तर याची कपॅसिटी किती होते बाबा? 10 टन होते, म्हणजे 10,000 kg होते. ओके, पुढे बट व्हेन 260 बॉक्सेस ऑफ ए टाईप. ओके, बघा पुढे काय दिले? व्हेन 260 बॉक्सेस ऑफ ए म्हणजे ए टाईपचे 260 बॉक्सेस जर आपण याच्यामध्ये टाकले लोडेड इन द ट्रक इट कॅन स्टील अकोमोडेट 40 बॉक्सेस ऑफ टाईप बी. तर त्यावेळेस आपण 40 बॉक्सेस ऑफ टाईप बीचं जर का आपण टाकले म्हणजे 260 बॉक्सेस जर ए टाईपचे असतील आणि त्याच्यानंतर आपण 40 बॉक्सेस जर बी टाईपचे जर आपण याच्यामध्ये ॲड केले तर सो दॅट इट इज फुल्ली लोडेड. तर ही जी ट्रक आहे ती पूर्णपणे लोडेड होते. म्हणजे त्यावेळेस हिची जी क्षमता आहे 10 टनची ती कंप्लीट होते. ओके, म्हणजे एकंदरीत तुमच्या लक्षात घ्या की 50 बॉक्सेस ए टाईपचे टाकले, ए टाईपचे समजा आपण 50 बॉक्सेस घेतले आणि बी टाईपचे 100 बॉक्सेस घेतले याच्यामध्ये टाकले तर हे यांचं दोघांचं मिळून वजन किती होतं? 10 टन होतं, म्हणजे 10,000 kg होतं. ठीक आहे, आणि त्याचबरोबर 260 बॉक्सेस ए टाईपचे आणि बी टाईपचे 40 बॉक्सेस जर टाकले त्यावेळेस सुद्धा इथं 10,000 kg हे कंप्लीट होतं. तर आपल्याला काय प्रश्न विचारला आहे की फाइंड द वेट ऑफ ईच टाईप बॉक्स, म्हणजे प्रत्येक टाईपच्या बॉक्सचं आपल्याला वेट काढायचं आहे. मग आपण काय करू, या ठिकाणी 2 वेट आहेत. मग इथं याचं वेट ऑफ ए टाईप बॉक्स, ए टाईप बॉक्सचं वेट आपण काय करू? 1 kg घेऊ, स्मॉल 1 kg. आणि वेट ऑफ बी टाईप बॉक्स. ओके, वेट ऑफ बी टाईप बॉक्स, जो बी टाईप बॉक्स आहे त्याचं वेट जे आहे ते आपण बी kg घेऊ. ओके, म्हणजे ए टाईपच्या बॉक्सचं वेट 1 kg आणि बी टाईपच्या बॉक्सचं वेट बी kg आपण म्हटलं. ओके, kg घेतलं. आता या ठिकाणी एक गोष्ट आपल्याला या ठिकाणी इथं लिहून घेणं गरजेचं आहे. वेट ऑफ कपॅसिटी ऑफ ट्रकची जी कॅपॅसिटी आहे ती किती? 10 टन आहे, इज इक्वल टू 10,000 kg. बरं का, 10,000 kg हे आपण या ठिकाणी लिहून घेतलं. ठीक आहे, आता आपल्याला 2 कंडिशन दिल्यात आणि त्या 2 कंडिशनवरून 2 इक्वेशन्स तयार होतील. ओके, तर इथं लिहायचं बाय फर्स्ट कंडिशन. बघा फर्स्ट कंडिशन काय दिले इथं की पहिली कंडिशन त्यांनी दिलेली आहे की बाबा बघा या ठिकाणी when 150 boxes of A type A 150 boxes of type A and 100 boxes of type B हे जर आपण टाकलं तर लोडेड इन द ट्रक इट वेट 10 टन्स. त्यावेळेस ह्याचं जे वजन आहे ते 10 टन होतं. 10 टन म्हणजे किती kg झालं? 10,000 kg. याला म्हणा इक्वेशन 1. किंवा 150 100 आणि 10,000 सगळ्यांना 10 ने आपण डिवाइड करू शकतो. मग सगळ्यांना 10 ने डिवाइड करा. 15A याला 10 ने डिवाइड केलं 10B आणि याला 10 ने डिवाइड केलं 1 0 गेला 1000 आलं. इक्वेशन नंबर 1 तयार झालं. ओके, अशा प्रकारे इथे एक इक्वेशन तयार झालं. आता आपण दुसरं इक्वेशन दुसऱ्या कंडिशन वरून काढूयात बाय सेकंड कंडिशन. ओके, सेकंड कंडिशन आपल्याला दिलेली आहे. बघा सेकंड कंडिशन मध्ये काय दिलंय की बाबा बघा बट 260 बॉक्सेस ऑफ टाईप ए टाईपचे किती? 260 बॉक्सेस ऑफ टाईप ए प्लस आर लोडेड इन द ट्रक. ज्यावेळेस ट्रकमध्ये आपण 260 बॉक्सेस टाकतो ए टाईपचे त्यावेळेस इट कॅन स्टील अकोमोडेट 40 बॉक्सेस ऑफ टाईप बी सो दॅट इज फुल्ली लोडेड. आणि हे 260 ए टाईपचे बॉक्स घेतल्यानंतर
पुढे आपण ज्यावेळेस 40 बॉक्स टाकतो बी टाईपचे त्यावेळेस ही जी गाडी आहे ती फुल्ली लोड होते. म्हणजे 40 बॉक्सेस बी टाईपचे म्हणजे 40B हे जर ॲड केलं तर ही फुल्ली लोडेड होते. म्हणजे इथं पूर्ण 1000 टन या ठिकाणी होतात. याला इक्वेशन नंबर 2 आपण म्हणू. आता इक्वेशन 1 आणि 2चा जर विचार केला तर दोघांमध्ये कोणाचाच कोएफिशियंट कॉमन नाही आहे. मग आपण कोणाचा तरी कॉमन करू. कोणाचं कॉमन करणं सोपं आहे बघा. इथं 10B आहेत आणि इथं 40B आहेत. 10ला जर 4ने मल्टिप्लाय केलं की 40 येतील. म्हणून इक्वेशन नंबर 1ला आपण 4ने मल्टिप्लाय करू म्हणजे इथं 40 येऊन जातील. आणि त्यासाठी आपण इथं लिहू इक्वेशन नंबर 1 इंटू 4 करू. चला याला 4ने मल्टिप्लाय केलं की आपल्याला इथं एक इक्वेशन मिळेल नवीन. बघा 15 4 जा 60 म्हणून 60A प्लस 10 4 जा 40 म्हणून या ठिकाणी लिहिलं 40B इज इक्वल टू आता इथं 1000ला जर 4ने मल्टिप्लाय केलं की 4000 याला म्हणा इक्वेशन नंबर 3. आता इक्वेशन नंबर 3 आणि 2 यांचा विचार करा. 1चा विचार नका करू. दोघांमध्ये 40 कॉमन आहे. हे 40 कॅन्सल होतील. केव्हा कॅन्सल होईल ज्यावेळेस आपण या दोन इक्वेशनची सबस्ट्रॅक्शन करू तेव्हा. मग इक्वेशन 2 मधून इक्वेशन 3 काय करू सबस्ट्रॅक्ट करू. आणि त्यासाठी इथं लिहू इक्वेशन नंबर 2 मायनस इक्वेशन नंबर 3 करू. 3 - 2 केलं तरी चालेल. आपण 2 मायनस इक्वेशन 3 करू. इक्वेशन 2 काय 260A प्लस 40B इज इक्वल टू 10,000. ओके आणि मायनस इक्वेशन 3 काय आहे 60A प्लस 40B इज इक्वल टू 4000 झालं. आता बघा 260 मधून 60 गेले 200A 40 कॅन्सल झाले आपले. ओके आणि 10,000 मधून 4000 गेले किती राहिले 6000 इज इक्वल टू 6000. आता A इज इक्वल टू 6000 200 मल्टिप्लाय इकडे आले डिवायडेड बाय 200 केले आपण. सो A इज इक्वल टू 2 0 गेले आणि 60च्या हाफ आले 30. A इज इक्वल टू किती आलं 30. A ची व्हॅल्यू आपल्याला मिळाली 30. आता 6000ला 200ने डिवाइड केलं की 30 मिळतात म्हणून A इज इक्वल टू 30. म्हणून वेट ऑफ ए टाईप बॉक्सच्या वेट किती ए टाईपच्या बॉक्सचं वेट किती 30 kg झालं. आता आपल्याला बी ची व्हॅल्यू काढायची. मग बी ची व्हॅल्यू काढण्यासाठी ही जी 30 व्हॅल्यू आहे तिला इक्वेशन 1 2 3 कशातही ठेवू शकता. आपण इक्वेशन 1 मध्ये ठेवू. ठीक आहे. इथं लिहू प्लेस A इज इक्वल टू 30 इन इक्वेशन 1. ओके. आता इक्वेशन 1 आपल्याकडे काय आहे 15A प्लस 10B इज इक्वल टू 1000. ठीक आहे. आता 15 इंटू A ची व्हॅल्यू किती आहे बाबा 30 प्लस 10B इज इक्वल टू 1000. 15 3 जा किती बाबा 45 म्हणून इथं आले 450 प्लस 10B इज इक्वल टू 1000. 10B इज इक्वल टू 1000. सो 10B इज इक्वल टू 1000 आपल्या जागेवर 450 प्लस आहे पलीकडे गेले मायनस 450 झाले. देअरफॉर 10B इज इक्वल टू 10,000 मधून 450 गेले 550 राहिले. B ची व्हॅल्यू काढायची. B आपल्या जागेवर 550 आपल्या जागेवर 10 मल्टिप्लाय इकडे आले डिवायडेड बाय. सो B इज इक्वल टू 550ला 10ने डिवाइड केलं की आपल्याकडे आन्सर येईल 55 आपल्याकडे आन्सर येईल. ओके. B इज इक्वल टू 55. तर A इज इक्वल टू 30 kg. बघा या ठिकाणी वेट ऑफ ए टाईप बॉक्स A kg. A ची व्हॅल्यू किती 30 म्हणून इथं आलं 30 kg. त्याच्यानंतर वेट ऑफ बी टाईप बॉक्सचं वेट आहे 55 kg. इथं लिहा 55 आले म्हणून इथं 55 kg. अशा प्रकारे आपल्याला हे आन्सर लिहिता येईल. ठीक आहे. आता यानंतर एक लास्ट क्वेश्चन आहे 6 नंबरचा तो बघूयात. महत्त्वाचा आहे. ओके. याचा स्क्रीनशॉट हवा असेल तर तुम्ही घेऊ शकता. मी थोडंसं बाजूला झालोय. यानंतर पुढचा क्वेश्चन बघूयात आपण. यस. तर बघा पुढचा क्वेश्चन इम्पॉर्टंट आहे. 6 नंबरचा क्वेश्चन थोडासा वेगळा आहे. इथं जरा वेगळा विचार आपल्याला या ठिकाणी करावा लागणार आहे. इथं काय दिले आउट ऑफ 1900 किलोमीटर विशाल ट्रॅव्हल्ड सम डिस्टन्स बाय बस. विशालने काय केले काही डिस्टन्स जे आहे ते बसने ट्रॅव्हल केलं आहे. अँड सम बाय एरोप्लेनने काही डिस्टन्स त्याने ट्रॅव्हल केलेलं आहे. बस ट्रॅव्हल विथ ॲव्हरेज स्पीड ऑफ 60 km/h अँड द ॲव्हरेज स्पीड ऑफ एरोप्लेन इज 700 km/h. म्हणजे बसचा जो ॲव्हरेज स्पीड आहे तो आपल्याला 60 km/h दिला आहे आणि एरोप्लेनचा जो आहे तो 700 km/h दिला आहे. इट टेक्स 5 hours. बघा या ठिकाणी काय दिले इट टेक्स 5 hours टू कम्प्लीट द जर्नी.
म्हणजे ही संपूर्ण जर्नी त्याला कंप्लीट करायला 5 आवर्स लागलेले आहेत. आता इथं दिलं आहे की बाबा फाइंड द डिस्टन्स विशाल ट्रॅव्हल बाय बस. विशालने जे बसने ट्रॅव्हल केलेलं डिस्टन्स आपल्याला काढायचं आहे. आता या ठिकाणी टाईमचा विषय आहे बघा, त्याला पूर्ण करायला 5 आवर्स लागतात. मग बसला किती आवर्स लागतील, त्याच्यानंतर एरोप्लेनला किती आवर्स लागतील ते कॅल्क्युलेशन करून आपल्याला काढायचं आहे. इथे एक फॉर्म्युला आपल्याला मिळतो, स्पीड इज इक्वल टू डिस्टन्स अपॉन टाइम. हा फॉर्म्युला आपल्याला माहिती पाहिजे, डिस्टन्स अपॉन टाइम. पण इथं आपल्याला टाइम दिलेला आहे म्हणून इथं हा फॉर्म्युला आपण वापरू, टाइम इज इक्वल टू डिस्टन्स अपॉन स्पीड. हा फॉर्म्युला आपल्याला या ठिकाणी इथं वापरता येईल. ठीक आहे, हा फॉर्म्युला जास्तीत जास्त वापरावा लागणार आहे. तर ठीक आहे, आता आपण काय करू, आपल्या क्वेश्चनकडे जाऊयात. बघा पहिली गोष्ट डिस्टन्स ट्रॅव्हल बाय, बघा दोन गोष्टी, डिस्टन्स ट्रॅव्हल्ड बाय, बघा दोन गोष्टी, एक ट्रॅव्हल्ड बाय बस आपण करू. ओके, बस समजा बाबा याने बसने x किलोमीटर इतका डिस्टन्स ट्रॅव्हल केला आहे. आणि दुसरी गोष्ट डिस्टन्स ट्रॅव्हल बाय एरोप्लेन. ओके, एरोप्लेन. ओके, एरोप्लेनने समजा y किलोमीटर इतका डिस्टन्स ट्रॅव्हल केला. ठीक आहे, झाला एवढा विषय, इथपर्यंत काय प्रॉब्लेम नाही कोणाला. बघा म्हणजे बसने ट्रॅव्हल केलेला डिस्टन्स x किलोमीटर आणि एरोप्लेनने ट्रॅव्हल केलेलं डिस्टन्स y किलोमीटर, एवढाच विषय घेतलाय. आता इथं बघा टोटल डिस्टन्स काय बाबा, टोटल डिस्टन्स किती बाबा आपल्याकडे, टोटल डिस्टन्स ट्रॅव्हल बाय विशाल. आता विशालने जे टोटल डिस्टन्स आहे ते किती ट्रॅव्हल केलेलं आहे, इज इक्वल टू 1900 किलोमीटर. एवढं डिस्टन्स त्याने ट्रॅव्हल केलं आहे. मग याच्यावरून आपल्याकडे एक इक्वेशन मिळेल बघा, म्हणजे हे जे 1900 किलोमीटर जे डिस्टन्स आहे ते बसने ट्रॅव्हल केलेलं प्लस एरोप्लेनने ट्रॅव्हल केलेलं डिस्टन्स इज इक्वल टू 1900 येणार. सो देअरफॉर इथे एक इक्वेशन बनेल x प्लस y इज इक्वल टू 1900, इक्वेशन नंबर 1. आता इथे एक इक्वेशन बनलंय. ओके, आता दुसरा मुद्दा, स्पीड दिला इथं, स्पीड ऑफ बस. बघा स्पीड ऑफ बस, बसचा स्पीड किती दिला आहे, 60 किलोमीटर पर आवर. ॲव्हरेज स्पीड 60 किलोमीटर पर आवर, ॲव्हरेज स्पीड लिहा बरं का. आणि ॲव्हरेज स्पीड ऑफ एरोप्लेन. ओके, एरोप्लेन, ॲव्हरेज स्पीड ऑफ एरोप्लेन 700 किलोमीटर. ओके, किलोमीटर पर आवर. आता इथं एक गोष्ट आहे, आता इथं मी जरा शॉर्टकटमध्ये लिहितो, तुम्हाला जरा फुल कटमध्ये लिहावं लागणार. मी शॉर्टकटमध्ये लिहितो, जागा कमी आहे म्हणून, की बाबा या ज्या बसला बघा आता टाईमचा विषय, दोघांना सुद्धा हे म्हणजे हे संपूर्ण डिस्टन्स त्याला पार करण्यासाठी 5 आवर लागलेत. मग काय करायचं, बसला कंप्लीट करायला लागलेला वेळ म्हणजे बसला बसने त्याने जो काही प्रवास केलेला आहे, बसने ट्रॅव्हल केलेला टाईम प्लस एरोप्लेनने ट्रॅव्हल केलेला टाईम, या दोघांच्या टाईमची ॲडिशन 5 येईल आणि असं पकडून एक आपल्याला इक्वेशन बनेल. मग आता मला सांगा की बसला x किलोमीटर एवढा डिस्टन्स आहे, तो 60 किलोमीटर पर आवरच्या स्पीडने बसला हे डिस्टन्स कंप्लीट करण्यासाठी किती टाईम लागणार आहे. टाईम फॉर बस आपण करू, टाईम टेकन बाय बस टू कंप्लीट x किलोमीटर विथ स्पीड 60 किलोमीटर पर आवर. मग त्या टाईम किती लागणार आहे बसला, आणि त्याचबरोबर टाईम टेकन बाय एरोप्लेन. ओके, आता टाइम इज इक्वल टू काय असतो आपल्याकडे, डिस्टन्स अपॉन स्पीड. टाइम इज इक्वल टू डिस्टन्स अपॉन स्पीड. आता मला सांगा ह्या बसचा डिस्टन्स किती, x किलोमीटर पर आवर आहे, डिवायडेड बाय बसचा टाइम किती, बसचा स्पीड किती 60, इथं x अपॉन 60 आवर, बसला लागणारा टाइम x अपॉन 60 आवर. आणि एरोप्लेनला लागणारा टाइम म्हणजे डिस्टन्स अपॉन स्पीड. प्लेनने किती डिस्टन्स कव्हर केलंय, y किलोमीटर, आणि तिचा स्पीड किती आहे 700 आवर. मग एवढा टाइम काय लागणार आहे एरोप्लेनला, म्हणजे बसला लागणारे टाइम x अपॉन 60 आवर आणि एरोप्लेनला लागणारा टाइम y अपॉन 700 आवर. ओके, आता आपल्याकडे इथे एक इक्वेशन काय मिळेल, या दोघांचा जो टाइम आहे इथं लिहायचं की इट टेकन 5 आवर्स टू कंप्लीट जर्नी. ओके, टेक्स 500 टू कंप्लीट जर्नी, 5 आवर्स टू कंप्लीट जर्नी. म्हणजे विशालला ही सगळी जर्नी कंप्लीट करायला 5 आवर्स लागतात. म्हणून एक इक्वेशन बनेल की बसने कंप्लीट केलेलं जे डिस्टन्स आहे x अपॉन 60 आवर प्लस
एरोप्लेनने कंप्लीट केलेलं जे डिस्टन्स आहे ते कंप्लीट करायला जो टाईम लागलेला आहे तो y/700 आवर इज इक्वल टू टोटल 5 आवर्स आपल्याकडे होतात. ठीक आहे. आता इथं एक क्रॉस मल्टिप्लिकेशन वगैरे करून एक इक्वेशन बनेल. तर ते इक्वेशन तयार करू. 700 × x 700x प्लस 60 × y 60y डिवायडेड बाय 6 7 जा 42 आणि त्याच्यावरती 1 2 3 0 आणि इज इक्वल टू बाबा आपले 5. ओके. आता हे 42,000 डिवाइड आहे पलीकडे गेले मल्टिप्लाय 700x प्लस 60y इज इक्वल टू 5 × 42000. ठीक आहे. आता इथं काय बनेल बघा इक्वेशन 700x प्लस 60y इज इक्वल टू 21 बघा 42 5 जा 210 आणि त्याच्यावरती 1 2 3 0 बघा म्हणजे 2,10,000. सगळ्यांना 10 ने डिवाइड करू शकतो आपण बघा. 10 ने डिवाइड केलं इथं आले 70x प्लस इथं आले 6y आणि इथं आले 21,000 21,000 आलं. इक्वेशन नंबर 2 आपण म्हणू. ठीक आहे. हे झालं इक्वेशन 2. आता आपण काय करू इक्वेशन 1 आणि 2 ला सॉल्व करू. बघा इक्वेशन 1 इथं आहे, इक्वेशन 2 इथं आहे. यांना सॉल्व करून आपल्याला काय विचारलंय विशाल ट्रॅव्हल बाय बस. बसने त्याने किती डिस्टन्स ट्रॅव्हल केलं ते काढायचं. आता हे दोन इक्वेशन सॉल्व करून एक्स आणि वायच्या व्हॅल्यू आपण काढूयात. बघा आता या दोन इक्वेशन मध्ये बघितलं तर कोणाचा कोएफिशियंट कॉमन आहे कोणाचाच नाही. आपण वायचा कॉमन करू. इथं 6y आहे आणि इथं y आहे. या वायच्या जागेवर 6y आणण्यासाठी संपूर्ण इक्वेशन 1 ला 6 ने मल्टिप्लाय करावं लागणार. मग त्यामुळे इथं लिहू इक्वेशन नंबर 1 × 6 करू. इक्वेशन नंबर 1 मल्टिप्लाइंग बाय 6. ओके. आता बघा इथं 6 × x 6x प्लस 6 × y 6y इज इक्वल टू 1900 × 6 बघा 1900 × 6 6 0 जा 0 6 0 जा 0 6 9 जा 54 चे 4 इथं आले 5 6 1 जा 6 6 आणि हे 5 झाले 11,400 11,400 इक्वेशन नंबर 3. आता एक काम करा जो काय विचार करायचा आहे तो या 2 आणि 3 या दोन इक्वेशनचा करा. 6y इक्वल आहे ते कॅन्सल होतील. मग त्यासाठी काय करायचं दोन इक्वेशनची सबस्ट्रॅक्शन करावे लागेल. मग आपण काय करू इक्वेशन 2 मायनस इक्वेशन 3 करू. ओके. इक्वेशन 2 मायनस इक्वेशन 3 करू. 2 काय आहे 70x प्लस 6y बघा 70x प्लस 6y इज इक्वल टू 21,000 आणि मायनस हे इक्वेशन आहे 6x प्लस 6y 6x प्लस 6y इज इक्वल टू 11,400. ठीक आहे. आता 70 मधून 6 गेले किती राहिले 64x. आता या ठिकाणी 6y कट झाले आणि इज इक्वल टू पलीकडे आपल्याकडे काय राहणार आहे की 21,000 मधून बरं का 21,000 मधून 11,400 गेले किती राहिले 0 0 10 मधून 4 गेले 6 इथं आला 1 11 मधून हे गेले 9 9600 आले 9600. आता x इज इक्वल टू 9600 डिवायडेड बाय 64 आणि 96 16च्या टेबलमध्ये येतात. 16 बघा 16च्या टेबलमध्ये येतात 16 4 जा आणि 16 6 जा 96 आणि हे 00 बरं का 16 6 जा 96 आणि हे 00 म्हणजे 600 डिवायडेड बाय 16 4 जा 64. आता 600 डिवायडेड बाय 4 जर आपण केलं तर किती येतं 150 येतं. म्हणजे आपल्याला x ची जी व्हॅल्यू मिळाली ती किती मिळाली 150 मिळाली. बघा x इज इक्वल टू आपल्याकडे मिळाला 150. ठीक आहे. x ची व्हॅल्यू 150 मिळाली आणि आपल्याला एक प्रश्न काय विचारलाय फक्त एवढंच विचारलंय विशाल ट्रॅव्हल बाय बस. बसने त्यांनी किती डिस्टन्स ट्रॅव्हल केलं आणि बसने बघा डिस्टन्स ट्रॅव्हल बाय बस x किलोमीटर म्हणजे फक्त आपल्याला x चीच व्हॅल्यू काढायची होती. मग इथं लिहायचं 150 किलोमीटर. डिस्टन्स ट्रॅव्हल बाय बस इज 150 किलोमीटर एवढंच उत्तर येईल. आणि समजा जर इथं विचारलं असतं की बाबा डिस्टन्स ट्रॅव्हल बाय बस अँड एरोप्लेन मग y ची व्हॅल्यू पण काढली असती. त्यासाठी x इज इक्वल टू 150 ही व्हॅल्यू इक्वेशन नंबर 1 मध्ये ठेवली की y ची व्हॅल्यू मिळेल आणि ती जी y ची व्हॅल्यू असेल ते एरोप्लेनने कव्हर केलेलं डिस्टन्स असेल. तर अशा प्रकारे हा क्वेश्चन झाला. याचा स्क्रीनशॉट तुम्हाला हवा असेल तर तुम्ही घेऊ शकता. ठीक आहे. यस. तर मित्रांनो आपलं फर्स्ट चॅप्टर जे आहे ते अशा प्रकारे कंप्लीट झाले आणि फर्स्ट चॅप्टरमध्ये 5 एक्सरसाइज आहेत आणि 5च्या 5 आपले प्रॅक्टिस सेट कंप्लीट झालेले आहेत. ओके. या अगोदरचे प्रॅक्टिस सेट जर तुम्ही नसतील बघितले तर व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शनमध्ये मी या अगोदरच्या प्रॅक्टिस सेटची लिंक तुमच्यासोबत शेअर केली आहे.
त्याचबरोबर तुम्ही मराठी मीडियमला असाल तर मराठी मीडियमच्या सुद्धा प्रॅक्टिस सेटची लिंक या व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शनमध्ये आहे. त्याचप्रमाणे मित्रांनो आपला एक व्हॉट्सअपचा ग्रुप आहे, तो जर तुम्ही जॉईन नसेल केला तर जॉईन करा. त्या व्हॉट्सअपच्या ग्रुपची लिंक सुद्धा या व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शनमध्ये तुमच्यासोबत शेअर केलेली आहे. त्याचबरोबर आपला इंस्टाग्राम आहे क्रिएटिव्ह मॅथ्स मराठी, इंस्टाग्रामला सुद्धा आपल्याला फॉलो करा. तर आजच्या व्हिडिओमध्ये इथंच थांबूयात मित्रांनो. बाय सर्वांना, धन्यवाद.